नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये। तर मंडळी, आज आपण असे मोदक बनवणार आहोत की त्याबरोबर आपले गणपती बाप्पा तर खुश होणारच आहेत, पण त्याच्याबरोबरच आपले घरातील मंडळी देखील खूप खुश होणार आहेत। कारण आज आपण चॉकलेट मोदक बनवणार आहोत, जे अतिशय झटपट बनतात, बिना गॅस पेटवता। हे मोदक आपण 10 ते 15 मिनिटांमध्ये रेडी करून घेणार आहोत आणि खायला ते इतके सुंदर लागतात की विचारूच नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी ते 2 पॅकेट ओरिओचे बिस्किट घेतलेले आहेत। मी 2च पॅकेट घेतले होते। 2 पॅकेटमध्ये आपले 7च मोदक झालेले आहेत। तर तुम्हाला 11 मोदक बनवायचे असतील तर 3 किंवा 4 पॅकेट घ्या। तर मी ते ओरिओचे बिस्किट घेतलेले आहेत। त्याची जी काही क्रीम आहे ती अशी चाकूच्या सहाय्याने काढून घ्यायची आहे बाजूला। त्यानंतर आपल्याला हे बिस्किटाचे अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ह्याची पटकन पावडर बनेल। मग आपण मिक्सरमध्ये याची पावडर बनवून घेणार आहोत। पावडर झाल्यानंतर तुम्ही ते चाळून पण घेऊ शकता, कारण त्यामध्ये गाठी राहायला नको। किंवा मग पावडर बनवताना छान एकदम बारीक पावडर बनवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता इथे किंवा मी छान मिक्सरमध्ये हे पिसून घेतलेले आहे। हे मोदक एवढे छान लागतात ना खायला, आणि यामध्ये आपण ओला नारळ वापरणार आहोत, त्यामुळे ह्याची टेस्ट आणखीनच वाढणार आहे। तर यामध्ये तुम्ही बाकी तूप वगैरे काहीही घालायची गरज पडत नाही आपल्याला, कारण आपण हे जेवढं जास्त मळून घेऊ ना तेवढं ह्याला छान शाईन येते आणि तूप सुटतं। त्यानंतर आपण जेव्हा ओरिओ बिस्किटची क्रीम काढून घेऊ तेव्हा ते बिस्किट थोडेसे कडवट लागतात, त्यामुळे मी यामध्ये अर्धा छोटा चमचा पिठी साखर घालतेय, जेणेकरून ते कडवट लागणार नाहीत। आणि मी ते क्रीम घेतलेली आहे दुधावरची क्रीम जर नसेल तर तुम्ही दूध जरी घेतलं तरी देखील चालेल, पण हे एकदम नॉर्मली चमच्याने वापरायचं आहे। एकदम जास्त घालायचं नाही, कारण हे जास्त लगेच पातळ होतं। थोडंसं घालून याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला। बघू शकता इथे मला एवढ्या याच्यासाठी जास्तीत जास्त 2-2.5 चमचेच क्रीम लागलेली आहे। क्रीम मी छान फेटून घेतली होती पहिल्यांदा, त्यामुळे ती एकदम पातळ झालेली आहे आणि ती आपण यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे। बघू शकता अशा पद्धतीने आपला गोळा इथे तयार झालेला आहे। हे छान जेवढं आपण जास्त मळू तेवढी याला जास्त शाईन येते। बघू शकता तुम्ही इथे आपला गोळा इथे रेडी झालेला आहे। आता आपण जे आतमध्ये सारण भरायचं आहे ते बनवून घेऊया। तर इथे जी क्रीम काढून ठेवली होती आपण पहिल्यांदा बिस्किटची, ती क्रीम घेतलेली आहे। त्यामध्ये मी ओला नारळ घालणार आहे खोवलेला। जर तुम्हाला ओला नारळ नसेल घालायचा, तुम्ही सुकं खोबरं जरी घातलं तरी देखील चालेल, पण ओल्या नारळामुळे एक छान टेस्ट येते ह्याला। ओला नारळ घातलेला आहे आणि त्यामध्ये पण मी आपली क्रीम तर ऑलरेडी खूप गोड असते, पण नारळ घातल्यामुळे त्याची गोडी थोडीशी कमी होते, त्यामुळे मी यामध्ये 1 चमचा पिठी साखर घातलेली आहे। तर ओला नारळ खवून घेतल्यामुळे ते थोडंसं पातळ वाटतंय, पण एक 5 मिनिटं आपण हे फ्रीजमध्ये ठेवलं की हे छान घट्ट होतं। बघू शकता इथे मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित। अशा पद्धतीने ह्याला मी एक 4-5 मिनिटं फक्त फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे, जेणेकरून हे जास्त पातळ वाटतंय ना तसं होणार नाही आणि आपल्या मोदकामधून ते बाहेर येणार नाही। हे मोदक आपण एकदम ओरिओ बिस्किट सारखेच बनवणार आहोत, कारण वरतून फक्त चॉकलेटचं आवरण असणार आहे आणि आतमध्ये व्हाईटच दिसणार आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण मोदक बनवायला घेऊया। तर मी ते साचा घेतलेला आहे छोटा, त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। जास्त तूप लावायची गरज पडत नाही, पण तरी देखील मी थोडंसं लावून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे वरतून जे आवरण घालायचंय ते एकदम पातळ थोडंसं स्प्रेड करून घ्यायचंय आतमध्ये। त्यानंतर आतमध्ये आपल्याला त्याच्या हे मिश्रण भरून घ्यायचं आहे, जे आपण नारळाचं आणि क्रीमचं बनवून ठेवलं होतं ते। बघू शकता खूप छान दिसायलाच एवढे छान दिसतात की असं वाटतं पटकन खावा। बघू शकता आपले मोदक इथे रेडी झालेले आहेत, छान आकार आलेला आहे आणि त्याला किती छान अशी शाईन पण आलेली आहे। बघू शकता बिना गॅस पेटवता आपले हे मोदक इथे रेडी झालेले आहेत। अतिशय छान दिसत आहेत आणि खायला पण ते अप्रतिम लागणार आहेत। जास्त काही साहित्यही त्याला आपण वापरलेलं नाहीये आणि जास्त टाइमही लागणार नाही। तर अशा पद्धतीने मी इथे जेवढे मोदक याचे होणार आहेत तेवढे बनवून घेते। तर बघू शकता तेवढ्या मिश्रणामध्ये आपले इथे 7 मोदक झालेले आहेत। त्यानंतर जे आता 7 मोदक तर आपण देवासमोर ठेवू शकत नाही, त्यानंतर मी इथे आपले दामट्याचे लाडू बनवले होते मी, त्याचे 4 मोदक बनवून घेतलेले आहेत। म्हणजे टोटल असे 21 मोदक आपण देवाला ठेवणार आहोत। बघू शकता मोदक किती छान एकदम छान दिसत आहेत आणि ते अजिबात इकडे तिकडे रेलत नाहीत, कारण आपण जे पीठ मळलं होतं बिस्किटाचं ते एकदम घट्ट होतं।
आता त्याला थोडंसं आपण वरतून डेकोरेशन करणार आहोत. तर मी ते थोडेसे काजू किसून घेतलेले आहेत किसणीच्या साहाय्याने. बघू शकता. तुम्ही कुठलेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता. ते फक्त आपल्याला मोदकला खालच्या बाजूने थोडेसे लावून घ्यायचे आहेत अर्धवट. बघू शकता. हे दिसायला पण खूप छान दिसतं आणि काजू ठेवल्यामुळे आपली याची टेस्ट आणखीनच वाढते. किंवा मग तुम्ही जे आतमध्ये मिश्रण भरलेलं आहे क्रीम आणि खोबऱ्याचं, तर त्यामध्ये तुम्ही काजू टाकू शकता किसून. ते पण छान लागतात. असं वरतून डेकोरेशन केल्यामुळे ते आणखीन छान दिसतात आणि खायला टेस्ट पण छान लागते. तर मंडळी, तुम्हाला देखील हे ओरिओ बिस्किटचे मोदक जर आवडले असतील तर एकदम चॉकलेटचे मोदक झालेले आहेत. तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अशाच छान छान रेसिपी बनवत राहा आणि खात राहा. धन्यवाद.